नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी आपण फिरायला बाहेर गेलो ना, गाड्यावर म्हणा, स्टॉलवर म्हणा, बाहेर गेल्यानंतर आपण आवर्जून खाणार म्हणजे खेकडा भजी, तीही कांद्याची. ती आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. ती कशी बनवणार आहोत ते मी दाखवत आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. खेकडा भाजी बनवण्यासाठी आपण इथे 3 कांदे मोठ्या साईजचे कट करून घेतलेले आहे. 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे. ओवा 1 चमचाभर, चवीनुसार मीठ 1 चमचा, धना पावडर, थोडीशी हळद. आणि आपण इथे मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. मिरची, लसूण आणि जिरं मस्त असं आपण ठेचून घेतलेलं आबडधोबड, आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर. आता पीठ प्रथम आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. ओवा घालते, चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद, मिरचीचा ठेचा पूर्ण एकजीव करून घेणार आहे मी. आणि आपल्याला पीठ जसं लागेल तसं घालायचं, जास्त पीठ नाही घालायचं. आपल्याला पीठ थोडंसंच लागतं खेकडा भाजीला. बघत असाल आपल्या कांद्याला असंच पाणी सुटतं, त्यासाठी आपण प्रथम या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत, छान चुरून चुरून असं. आणि ही भजी मस्त अशी कुरकुरीत असतात. आपण 3 कांद्याला 1 वाटी बेसन घातलेलं आहे, तेवढं पुरेसं आहे. आता जेवढी कोथिंबीर घेतली तेवढे घालून घेते, छान भरपूर सारी अशी कोथिंबीर मस्त लागतात मग. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण आता छान असं, जास्त पातळ नाही, आपल्याला घट्टच पीठ लागणार आहे. नॉर्मल मी थोडंसं पाणी टाकणार आहे. पीठ मस्त एकजीव करून घेतलेलं आहे आपण. पीठ मस्त असं एकजीव करून घेतलेले आहे. आपल्याला भिजत घालून ठेवायचं नाही 10 मिनिटं, याच्यासाठी काहीच नाही. जसं आपण मिक्स केलं तसंच आपण सोडून घेणार आहोत. नंतर काय होतं, पाणी सुटतं, मग भजी आपली ती नरम पडतात, कुरकुरीत राहत नाही. असंच आपण डायरेक्ट घेतलं तर कुरकुरीत भजी होतात. चला तर मग सोडून घेऊया. तेलही छान गरम करायला ठेवलेलं आहे. बघत असाल तेलही गरम झालेलं आहे आपलं. आता आपण एक तर काट्या चमच्याने सोडू शकता, किंवा असं हलका हलका, आपल्याला जास्त गोल करू नये, या पद्धतीने सोडायचे म्हणजे छान असे कुरकुरत होतात. बघत असाल म्हणजे असे खेकड्यासारखे दिसले पाहिजे, तेव्हाच आपली भाजी मस्त असे कुरकुरत होतात. आणि काट्या चमच्याने सोडले तरी चालते, मस्त सुटतात काट्या चमच्याने सुद्धा. 1-1.5 मिनिट झालेला आहे. आपण पलटी करून घेणार आहोत. आणि ही भजी कशी लवकर होतात, आपण पीठ कमी टाकतो ना त्यात, त्यासाठी लवकर होतात. लगेच पलटी करून घेते मी. 4 ते 5 मिनिटात आपली भजी तयार झालेली आहे, बघू शकता. आणि मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे, कलरही खूप छान आलेला आहे. आणि मस्त अशी खेकड्यासारखी दिसत आहे, बघत असाल. याच पद्धतीने पुढील भजी आपण सोडून घेणार आहोत. बघत असाल मस्त आपली अशी कुरकुरीत आणि अतिशय सुंदर अशी दिसत आहे, कलर वगैरे. खेकडा भजी आपली तयार आहे. आणि त्याच्या संग मस्त अशा मिरच्या तळलेल्या आहे, खूप छान. आपली रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.